नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला तुम्ही भरलेली स्टॅम्प ड्युटी जर परत हवी असेल तर या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी एक महत्त्वपूर्ण जजमेंट दिलेला आहे. त्या जजमेंट संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्ही एखाद्या व्यक्तीसंदर्भात, एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या प्रॉपर्टी संदर्भात करार करतात आणि करार केल्यानंतर जर तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये जर काही डिस्प्यूट तयार झाला तर मात्र तुम्ही जो केलेला करार असतो त्या करारापोटी तुम्ही जी काही शासनाला दिलेली स्टॅम्प ड्युटी असते तर ती स्टॅम्प ड्युटी तुम्हाला परत मिळू शकते का? आणि जर समजा तुम्ही एखाद्या प्रॉपर्टी संदर्भात करार केला आणि त्या प्रॉपर्टी संदर्भात जर तुम्हाला काही डिफेक्ट्स माहीत झाले किंवा ती प्रॉपर्टी खरेदी जर केली तर भविष्यात त्याचे परिणाम वेगळे होतील किंवा ती आपल्याला नुकसानदायक ठरू शकतं, असं ज्यावेळेस तुम्हाला जाणवतं तर त्यावेळेस तुम्ही जो काही साठेखाताचा करारनामा असेल किंवा ॲग्रीमेंट टू सेल असेल त्या संदर्भात जी काही तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरलेली असते तर ती स्टॅम्प ड्युटी देखील तुम्हाला परत मिळू शकते का, याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, एका प्रकरणामध्ये एक बिल्डर आणि एका व्यक्तीने प्लॉट खरेदी केला, म्हणजे बिल्डिंगचं काम होतं तर ते बिल्डिंगचं त्यांनी खरेदी करून घेण्याचा एक करार केला. करार झाल्यानंतर त्या बिल्डरमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये डिस्प्यूट तयार झाला आणि त्या डिस्प्यूट तयार झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता मला तुमच्यासोबत तो व्यवहार करायचा नाही. अशा वेळेस त्या व्यक्तीने त्या जो काही बिल्डर होता त्या बिल्डरसोबत असं सांगितलं की तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत अशा कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार आता करायचा नाही किंवा भविष्यात देखील करायचा नाही. आणि त्यानंतर त्या व्यक्तींनी जे काही कॉम्पन्सेशनची रक्कम किंवा त्या व्यवहारापोटी जी काही रक्कम दिलेली होती बिल्डरला ती परत मागणी करण्यासाठी आणि त्या संदर्भात जी काही स्टॅम्प ड्युटी भरली होती तर ते स्टॅम्प ड्युटी परत मिळण्यासाठी एक अर्ज स्टॅम्प ड्युटी ऑफिसर यांच्याकडे सादर केला. आणि तो अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये त्यांचा एक पहिला जो अर्ज होता तो कन्झ्युमर कंप्लेंट म्हणून दाखल होता. म्हणजे बिल्डर आणि ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी संदर्भातला व्यवहार केला होता तर त्याने फसवणूक केली ग्राहकांचं संरक्षण कायद्याखाली, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तक्रार केली होती. ती तक्रार केल्यानंतर ती तक्रार ही जवळपास 2-3 वर्षे चालली आणि ती तक्रार संपल्यानंतर मग ती काही रक्कम होती कॉम्पन्सेशनची ती देखील त्या व्यक्तीला मिळाली कन्झ्युमर कोर्टाकडनं आणि त्याने जी काही देऊ केलेली रक्कम होती ती देखील त्याला परत मिळाली. आणि आता मग प्रश्न उरला की त्या व्यक्तीने तो व्यवहार करत असताना, तो करार करत असताना जी काही स्टॅम्प ड्युटी शासनाला जमा केली होती ती परत मिळण्यासाठी त्या व्यक्तीने अर्ज केला. अर्ज केल्यानंतर त्या पहिल्या ॲथॉरिटीने असं सांगितलं की तुम्ही जो स्टॅम्प परचेस केला आहे तो स्टॅम्प परचेस केल्यापासून विदिन 6 महिन्यामध्ये तुम्हाला ती स्टॅम्प ड्युटी रिफंड करता आली असती आणि तुम्ही विदिन 6 महिन्यामध्ये आमच्याकडे कार्यालयाकडे दाद मागितली नाही किंवा तशी तुमची तक्रार आली नाही, म्हणून तुमचं प्रकरण हे मुदतीच्या बाहेर असल्यामुळे किंवा बियॉन्ड लिमिटेशन असल्यामुळे तुम्हाला ती स्टॅम्प ड्युटी परत मिळू शकत नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने हायकोर्टमध्ये त्या संदर्भात तक्रार दाखल केली आणि हायकोर्टाने देखील खालच्या ज्या निर्णयानुसार ते प्रकरण रद्द होत होतं, खारिज होत होतं, त्याच मुद्द्यावर देखील हायकोर्टने देखील सांगितलं की तुम्हाला 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी करिता तुम्ही स्टॅम्प ड्युटी रिफंड मागू शकत नाही, कारण त्या संदर्भातली तरतूद ही महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 याच्यातील कलम 47-52 यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा जो क्लेम आहे तो व्हॅलिड नाही आणि म्हणून तुमचं प्रकरण हे रद्द करण्यात येतं. परंतु तो व्यक्ती त्या ठिकाणी न थांबता त्या व्यक्तीला न्याय हवा होता, म्हणून त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर माननीय कोर्टासमोर प्रश्न हे होते की आता जर तो स्टॅम्प जर त्या व्यक्तीला जर त्याची गरज नसेल तर अशा परिस्थितीमध्ये
जो काही खरेदी केलेला परचेस केलेला स्टॅम्प असेल तर तो त्याला रिटर्न करता येतो आणि त्या संदर्भातली तरतूद ही महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट 1958 मध्ये कलम 52 मध्ये करण्यात आली। त्यामध्ये दोन परिस्थितींचं वर्णन करण्यात आलं। त्या परिस्थितीमध्ये पहिली परिस्थिती म्हणजे जर तो स्टॅम्प हा खराब झाला असेल तर तो तुम्हाला परत करता येतो आणि जर दुसरा अशी परिस्थिती असेल की तो स्टॅम्पचा जर तुम्हाला भविष्यात वापर करायचा नसेल तर अशा कंडिशनमध्ये देखील अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला तो स्टॅम्प हा त्या संबंधित डिपार्टमेंटला परत करावा लागतो आणि त्याची जी काही रक्कम असते ती तुम्हाला परत मिळत असते। परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट बघितली की या संदर्भातला डिस्प्यूट हा अगोदर ग्राहक न्यायालयामध्ये सुरू होता, त्याच्यामुळे तिथे जो काही पिरियड गेला, तिथं जो काही कालावधी गेला तो कालावधी हा आपल्याला एक्सक्लूड करावा लागेल आणि एक्सक्लूड केल्यानंतर ज्या दिवशी कंझ्युमर न्यायालयाचा निकाल आला त्या दिवसानंतर जर त्यांनी लगेच अर्ज केला असेल तर तो क्लेम हा व्हॅलिड लिमिटेशन मध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि त्याचाच आधार घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी सांगितलं की जरी ते प्रकरण हे मुदतीच्या बाहेर असलं तरी या संदर्भात 142 म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारतीय संविधानाचं जे आर्टिकल 142 आहे तर त्याच्यातील अधिकाराचा वापर करून माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी त्या व्यक्तीला न्याय दिला आणि सांगितलं की यांची जी काही स्टॅम्प ड्युटी असेल ती तुम्ही परत करा आणि आजपासून जर तुम्ही ती परत करत नसाल तर तुम्हाला 8% व्याज देखील तुम्हाला ही ऑर्डर झाल्यापासून त्यांना द्यावं लागेल। आणि त्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने यांनी जे काही कथन केलं ते आता आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसेल। मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर ज्या जजमेंट संदर्भात आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतली त्या संदर्भातला जजमेंट आपल्या स्क्रीनवर दिसत आहे। याच्यातील महत्त्वाचे जे प्यारा आहे तो आहे 31। त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही म्हटलं ते आता आपण समजून घेऊया। We are conscious of the fact that as a general rule of law, the right to refund is a statutory creation. A refund can be sought in terms envisaged by statute. म्हणजे न्यायालयाने असं म्हटलं की रिफंड जर कुणाला हवा असेल तर तो त्याचा स्टॅट्युटरी राईट आहे आणि ती त्याचा अधिकार आहे। रिफंड कॅन बी सॉट इन टर्म्स एनविसेज्ड बाय स्टॅट्यूट। म्हणजे रिफंड जर मिळवायचा असेल तर कायद्यातील तरतुदीमध्ये जे काही नमूद केलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला मिळवता येईल। ॲज डिस्कस अबोव म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे द केस ऑफ द अपेलंट इज नॉट स्पेसिफिकली बार्ड बाय एनी सबस्टॅन्टिव्ह प्रोव्हिजन। म्हणजे ही जी परिस्थिती आहे, या केसची जी परिस्थिती आहे ती कोणत्याही स्टॅट्युटरी प्रोव्हिजनने बाधित झालेली नाहीये। It is an established principle that this court, while exercising its power under Article 142 of Constitution, must not ignore and override statutory provision, but must rather take note of the express statutory provision and exercise its discretion with caution. म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की 142 खाली जे काही अधिकार आहेत सुप्रीम कोर्टांना त्याचा वापर करून हे जजमेंट आणि न्याय देण्याचा प्रयत्न माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी केलेला आहे। Therefore, if a statute prescribe a limitation period, this court must be slow to interfere with the delay. म्हणजे म्हणूनच जर एखाद्या कायद्यामध्ये मुदत दिली असेल तर अशा वेळेस या कोर्टाला तो जो काही डिले झालेला आहे तर तो व्यवस्थित बघणं गरजेचं आहे। अंडर आर्टिकल 142 However, in the case of an eventually such as the instant case where the facts of the case are not covered by the statute, this court under Article 142 will have the power to complete justice by condoning the delay. म्हणजे जरी विलंब झालेला असला म्हणजे 6 महिन्याची जी काही मुदत आहे रिफंड करून घेण्यासाठी त्या काळापर्यंत जर अर्ज केला नसेल म्हणून जरी डिले झाला असला तरी या न्यायालयाला आर्टिकल 142 प्रमाणे तो डिले कंडोन किंवा तो माफ करून घेण्याचा अधिकार आहे असं देखील माननीय सुप्रीम कोर्ट यांनी यामध्ये म्हटलं। We are of the view that since the delay in filing the application for refund in the instant case was due to prolonged proceedings before the NCDRC, म्हणजे न्यायालयाने असं सांगितलं की जो काही विलंब झाला तो काही हेतुपुरस्सरपणे जाणीवपूर्वकपणे झालेला नाही, तर या संदर्भातला डिस्प्यूट हा ग्राहक न्यायालयामध्ये प्रलंबित होता आणि तो डिस्प्यूट प्रलंबित असल्यामुळे हा डिले झालेला आहे। आणि ते जे कारण असेल तर ते कारण हे सफिशियंट म्हटलं
द ॲप्लिकेशन कॅन नॉट बी रिजेक्टेड ऑन द ग्राउंड ऑफ डिले. आणि अशा परिस्थितीमध्ये हा अर्ज विलंब झाला म्हणून नाकारता येणार नाही. अ लिटिगेंट हॅज नो कंट्रोल ओव्हर ज्युडिशियल डिलेज. सगळ्यात महत्त्वाचं माननीय सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की कुठल्याही व्यक्तीला तो डिले त्याच्या कंट्रोलमध्ये होत नाही, कारण न्यायालयामध्ये जे प्रकरण दाखल होतं त्याला किती वेळ जाईल, किती काळ जाईल याबाबतचं कथन कोणालाही करता येणं शक्य नाही. त्यामुळे जो काही झालेला डिले आहे तो या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं आर्टिकल 142 प्रमाणेचा आधार घेऊन तो डिले कंडोन केलेला आहे. रिजेक्शन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर रिफंड वुड व्हायोलेट इक्विटी, जस्टिस अँड फेअरनेस. जर अशा परिस्थितीमध्ये फक्त विलंबाच्या कारणामुळे जर प्रकरण नाकारलं तर त्या व्यक्तीला हा न्याय मिळणार नाही आणि त्याच्यासोबत एकतेचं प्रिन्सिपल म्हणजे इक्विटी, जस्टिस आणि फेअरनेस या तत्वांचा देखील उल्लंघन होईल असं देखील न्यायालयाने म्हटलं. वेअर द ॲप्लिकंट इज मेड टू सफर द ब्रंट ऑफ ज्युडिशियल डिले, देअरफॉर दिस इज अ फिट केस फॉर द एक्सरसाइज ऑफ द पॉवर्स अंडर आर्टिकल 142 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आर्टिकल 142 हा कधी वापरता येईल याचं देखील उत्तम उदाहरण या जजमेंटनुसार आपल्याला मिळतं. म्हणजे प्रत्येकच केसमध्ये जो झालेला डिले असेल तर तो माफ होईल असं नाही, कारण या प्रकरणामध्ये डिले माफ करण्यासाठी जे काही कारणं दिली होती ती सफिशियंट आणि रिझनेबल होती. म्हणून माननीय सुप्रीम कोर्ट यांनी आर्टिकल 142चा आधार घेऊन त्या व्यक्तीला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर द अबोर reasons, we allow the appeal and set aside the impugned judgment and order of the learned single judge of the Bombay High Court dated 22 नोव्हेंबर 2018. आणि या सर्व कारणांचा आधार घेऊन आम्ही हे जे काही मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही जजमेंट दिलं होतं ते रद्द करतो, ते चुकीचं ठरवतो. As a consequence, we direct that the appellant would be entitled to a refund of the stamp duty which was paid at the time of the purchase of the stamp paper, conditional on the appellant returning the stamp paper to the collector of stamps, Mumbai. The refund shall be proceeded within a period of 1 month of the delivery of the stamp paper to the collector. The appellant would be entitled to interest at the rate of 6% per annum from 16 जुलै 2016. आणि लवकरात लवकर स्टॅम्प ड्युटी त्याच्या व्यक्तीला परत करा असं देखील सांगितलं. आणि जर नाही केलं तेवढे म्हणजे 1 महिन्यात जर ते परत नाही केलं तर त्याच्यावर 6% व्याजदर आकारून ती स्टॅम्प ड्युटी परत करावी लागेल. तर अशा स्वरूपाचं हे महत्त्वपूर्ण जजमेंट आज आपण समजून घेतलं आणि सुप्रीम कोर्टाने जे काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिल्या त्या देखील आपण समजून घेतल्या. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही देखील अशा स्वरूपाचा व्यवहार केला असेल आणि तो व्यवहारामध्ये जर तुम्हाला फसगत झाली असं वाटत असेल किंवा भविष्यात तुम्ही जर तो व्यवहार केला तर त्याच्याने तुम्हाला नुकसान होऊ शकेल आणि त्या संदर्भात जर तुम्ही शासनाला स्टॅम्प ड्युटी दिलेली असेल तर असे या जजमेंटचा आधार घेऊन तुम्ही शासनाला दिलेली स्टॅम्प ड्युटी ही परत मागू शकतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.